आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्कासह शेतीमालाला रास्त भाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नांदुरबारपासून मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा सोमवारी शहरात धडकला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 10,000 पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते. नांदुरबारपासून निघालेला मोर्चा नाशिकजवळ आला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी नागपूर येथे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई सफल झाल्याचे मानण्यात येत असतानाही मोर्चा शहरात दाखल झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह नांदुरबार, धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांशीही मोर्चेकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी आदिवासी आयुक्त, वन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व चर्चा सकारात्मक झाल्याने मोर्चा स्थगित झाल्याचे सभेचे राज्य सचिव किशोर ढामले यांनी सांगितले.